नाशिकमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक वाहनं जे आहेत ते पावसाच्या पाण्यात अडकलेले आहेत। नाशिकच्या काही भागांमध्ये स्कूल व्हॅन ज्या विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत जात होत्या त्या देखील या ठिकाणी पावसाच्या पाण्यात अडकलेल्या आहेत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते आपल्या स्कूल व्हॅनमधून शाळेत जात असताना ह्या व्हॅन ज्या आहेत त्या पाण्याच्या पावसात अडकल्या आणि त्यामुळे आता या सगळ्या व्हॅनला उपमहापौर विलास शिंदे यांनी एकत्र करून सोमेश्वर परिसरामध्ये थांबवलेलं आहे। या सगळ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना आता संपर्क केला जातोय। हे सगळे विद्यार्थी सुरक्षित आहेत आणि त्यांना आता इतरत्र व्हॅनमध्ये बसून आपापल्या घरी पाठवण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। सकाळपासून ज्या पद्धतीनं मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे शहरातल्या अनेक भागांमध्ये वाहनं अक्षरशः वाहून गेलेले आहेत। लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। एवढंच नाही तर या ठिकाणी स्कूल व्हॅन ज्या आहेत त्या देखील पाण्याच्या पावसामध्ये अडकल्या। अनेक स्कूल व्हॅन खड्ड्यामध्ये अडकलेल्या होत्या। त्या गाड्या बाहेर काढून आता या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पोहोचवण्याचं काम जे आहे ते उपमहापौर विलास शिंदे यांच्या माध्यमातून सुरू आहे। आपण बघतोय की सोमेश्वर परिसरात या सगळ्या विद्यार्थ्यांना आता थांबवण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या पालकांशी संपर्क करून त्यांना आता आपल्या घरी पाठवण्यात आलंय। अण्णा, नेमकी काय परिस्थिती होती, काय झालं? रात्रीपासून अतिशय जोरात पाऊस सुरू आहे। असं असताना काल परवा जे काही प्रशासनाने दावे केले ते फोल ठरलेले आहे। कालचा दिवस त्या ठिकाणी अतिवृष्टी दिला होता, परंतु रात्रीपासून अतिवृष्टी झालेली आहे। नागरिक काल 100% घरी होते प्रशासनाच्या आदेशानुसार, परंतु आज जो काही अतिवृष्टी सुरू झालेली आहे त्यामुळे नागरिक दैनंदिन जीवनात जात असताना अनेक ठिकाणी रस्त्यावरती आपल्याला वाहनंही अडकलेली दिसलेली आहे। झाडं पडलेले आहे, पाणी लोकांच्या नागरिकांच्या घरामध्ये घुसलेलं आहे आणि असं असताना जे काही कामं सुरू आहे याचा हा उपद्रव आहे। ज्या पद्धतीने हे कामं सुरू आहे, कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्यांचा समन्वय नसल्या कारणाने या ठिकाणी रस्त्यावरती ज्या मोठ्या चाऱ्या ड्रेनेज विभागाने करून ठेवलेल्या आहे त्याच्यामध्ये सर्रास वाहनं अख्ख्या उतरता। ही स्कूल व्हॅन, मोठ्या 2 स्कूल व्हॅन, 4 बस, 4 व्हीलर अशा अनेक गाड्या त्या ठिकाणी खड्ड्यात उतरलेल्या आहे। सुदैव असं की हे सगळे स्कूल व्हॅनमधले विद्यार्थी होते, यांची गाडी ज्या पद्धतीने खाली खड्ड्यात उतरली आहे मी तर म्हणतो खरंच सुदैव आहे, नशिबान आहे आणि काही दुर्घटना घडली नाही। आपल्या पालकांशी यांचा संपर्क झालाय का? नक्की यांच्या सगळ्या पालकांशी संपर्क झालेला आहे। पालकांशी संपर्क करून शाळेशी संपर्क केलेला आहे आणि शाळेशी संपर्क करून दुसऱ्या स्कूल व्हॅन मागून त्यांना आता घरी पाठवत आहे। आपण बघतोय उपमहापौर विलास शिंदे यांच्या माध्यमातून या सगळ्या विद्यार्थ्यांना आपल्या घरी पाठवण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू करण्यात आलेलं आहे। जोरदार पाऊस नाशिकमध्ये सुरू आहे आणि या सगळ्या पावसाचा फटका जो आहे तो शालेय विद्यार्थ्यांना देखील बसल्याचं बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।